आता अपडेट येत आहे बारामतीमधून। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीच्याच मतमोजणीत आघाडी घेतलेली आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या सध्या आघाडीवर आहेत। बारामतीमध्ये काही वेळापूर्वी स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले आणि त्यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला जी मतमोजणी होते त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतलेली आहे। अर्थात दिवसभर हे चित्र बहुधा असंच राहण्याची शक्यता आहे, कारण कुठलाही मोठा प्रतिस्पर्धी सुनेत्रा पवार यांच्यासमोर नाहीये। त्यामुळे पोस्टल मतमोजणीतल्या कलांमध्ये आता सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत। मात्र हेच दिवसभर चित्र निकालापर्यंत राहील असा अंदाज निश्चितच आहे। त्यामुळे काय नेमकं निकालामध्ये मताधिक्य किती आहे हे बघणं खरं तर महत्त्वाचं बारामतीमध्ये ठरणार आहे। बरोबर, मतदानाला अल्प प्रतिसाद होता, त्याच्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार किती लीड घेतात आणि अपक्ष उमेदवार सुद्धा किती मतं घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दुसरं आहे ते म्हणजे राहुरी पोटनिवडणुकीकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष आहे। पण तुर्तास आकडेवारी हाती येते ती म्हणजे बारामतीतली, अर्थात हे फक्त कल आहे मतमोजणीचे आणि जी मतमोजणी झाली आहे त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। पोस्टल मतमोजणीत सुनेत्रा पवार या आघाडीवर आहेत। खरं तर बारामतीतल्या निकालांकडे लक्ष आहेच आहे, कारण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मात्र प्रचारापासून बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमधल्या देहबोली, त्यानंतर तिथल्या प्रचार सभा यांकडे खरं तर सगळ्यांचं अधिक लक्ष होतं, कारण सुनेत्रा पवार यांचा विजय हा निश्चित मानला जातो आहेच आहे। मात्र या दरम्यान काय नेमकी राज्याकडे घडामोडी या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडत आहेत, आजूबाजूच्या ज्या घडामोडी आहेत राजकीय, या बघणं खूप महत्त्वाचं ठरत होतं।